हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आपण गणपतीचं डेकोरेशन आत्ता करत आहोत, तर ते मी हे मटेरियल पुण्यातून घेऊन आलेले आहे. तर याच्यामध्ये मी तुम्हाला याचे प्राईस पण सांगणार आहे. तर मी पहिलं सगळ्यात घेऊन आली गोल्डन लेस. ही मला 80 रुपयाला एक रोल मिळाला आहे. तर म्हणजे 2 रोल घेऊन आलेले आहे, कारण मला पालखी करायची आहे. त्याच्या खांबांसाठी मला ते यूज होणार आहे. त्यानंतर हे लटकन मी दाखवल्याप्रमाणे मला 500 रुपयाला 12 लटकन मिळालेले आहेत, जे आपल्या दुकानांमध्ये इथे महाग आहे. तिथे बल्कमध्ये घेतल्यामुळे मला कमीमध्ये मिळाले. ते 4 फूट अशी साईज आहे याची, आणि याला लोटस बर्ड पण आहेत खाली. त्यानंतर हे झेंडूच्या माळा आहेत, ते मला 100 रुपयाला 5 मिळालेले आहेत. त्यानंतर आपण वॉशेबल आहेत, नंतर आपण यूज करू शकतो त्या दिवाळीमध्ये वगैरे. त्यानंतर हे गुलछडीचे पण मला 12 माळा मिळालेल्या आहेत. तर या मला 200 रुपयाला मिळाल्यात. त्या मला कट करून त्याला खाली झेंडू लावून असे गुच्छे तयार करायचे आहेत. तर ते पण तुम्ही नंतर दिवाळीमध्ये यूज करू शकता. हे सुद्धा वॉशेबल आहे. त्यानंतर हे छोटे पण मी घेतलेत आहे, थोडं चेंज म्हणून त्या मोठ्यांमध्ये लावण्यासाठी. ते हे मला 360 रुपयाला 12 मिळालेले आहेत. त्यानंतर मी घंटी घेतलेली आहे. जसं मी पालखी करणार आहे, तर घंटी मला त्याच्यामध्ये लागणार होती. तरी आम्हाला 150 रुपयाला 12 मिळालेले आहेत. त्यानंतर ही लेस, मी पूर्ण लेसचं पाकिट घेतलेलं आहे. हे फक्त मला 50 रुपयाला मिळालेलं आहे. मला पालखीला आउटलाईनला यूज करण्यासाठी घेतलं आहे मी. त्यानंतर हे कापड एक घेतलं आहे मी व्हाईट, तर ते मला 80 रुपयाला 1 मीटर मिळालेलं आहे. आणि तसंच मी हे रेड कापड पण घेतलेलं आहे पालखीसाठी. हे मला 40 रुपये पर मीटर मिळालं आहे. ते मी 2 मीटर घेतलेलं आहे. तर इतकं सारं मी सामान घेऊन आलेली आहे. त्यानंतर मी रेड कलरचा रुमाल, हा पण मला 2 फूट थोडा जास्त रुमाल आहे. तर गणपती खाली टाकण्यासाठी तो फक्त मला 120 रुपयाला मिळालेला आहे. त्यानंतर मी एवढं सगळं सामान घेऊन आलेली आहे, आणि याचा मी कसा आणि कुठे यूज केला ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझ्या नक्की बघा.